की मोदी हे एक फार मोठे वैज्ञानिक आहेत, संशोधक आहेत. त्यांनी काही वर्षापूर्वी एक शोध लावला होता की नाल्यातून गॅस निर्मिती करतात. नाल्यामध्ये पाईप टाकायचा आणि त्यातला जो गॅस आहे त्याच्यावरती आपल्या घरामध्ये चुली पेटवता येतील. हा जो त्यांचा शोध आता आम्हाला आठवलेला आहे. आणि आम्ही काही लोक असा विचार करतो आहे आमच्या पक्षातले की नाल्यातून गॅस निर्मितीचा पहिला प्रकल्पाचं उद्घाटन हे मिठी नदीच्या जो गाळ आहे सगळा, मिठी नदी मुंबईत आहे, अत्यंत त्याच्यामध्ये अशुद्धता आहे, गटार आहे, नाला आहे. तर मिठी नदीच्या किनाऱ्यावरती अशा प्रकारचा गॅस उद्योगाचा प्रोजेक्ट नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण करता येईल का? आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी मग देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौरांनी नरेंद्र मोदींनाच बोलवावं. त्यातून प्रेरणा घेऊन देशभरामध्ये अशा अनेक उद्योग निर्माण होतील आणि या आखाती युद्धामुळे जी टंचाई निर्माण झाली आहे गॅसची, ती आम्हाला मोदींच्या कृपेने दूर करता येईल. पण पहिलं उद्घाटन त्यांनी मुंबईत मिठी नदीवर करावं. आणि आम्ही त्यासाठी काय, त्यांना किती पाईप लागणार आहेत, काय लागणार आहेत, त्याची व्यवस्था आम्ही शिवसेना म्हणून करायला तयार आहोत. कारण हा जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. यमुना नदीमध्ये नाला झालेला आहे, तिथे तो प्रकल्प एखादा उभारता येईल. मोदींचे जे स्वप्न आहे या निमित्तानं, जे मोदींचं स्वप्न आहे की नाल्यातून गॅस निर्मिती करू आपण, ते आखाती युद्धामुळे जर पूर्ण होत असेल या महाराष्ट्रात आणि देशात, तर आम्ही त्या संदर्भात पुढचं पाऊल टाकायला तयार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात जर काय कोणाला अनुदान वगैरे लागलं लहान उद्योगांना हे करण्यासाठी, ते त्यांनी ताबडतोब ते मंजूर करावं. आम्ही त्यांना उद्घाटनाला बोलू. आणि मोठा प्रकल्प असेल मिठी नदीवरचा तर प्रधानमंत्र्यांना आम्ही आमंत्रित करू. हे आमची